आता उगाच कीर्तन झालं की घरी जायचं आणि घरी जाऊन वजनात बायकोला म्हणायचं हे ओट, फक्त ज्यांचे लग्न झाले त्यांनी म्हणा. हा, वजनात जायचं आणि म्हणायचं हे ओट ओट वाढ जेवायला. इथं पंगतीला जेवून गेला तरी घरी जाऊन म्हणायचं ओट, म्हणायचं वाढ जेवायला. बायको जेवायला वाढणारच, फक्त तुम्हाला वजनात म्हणावं लागल. नाही तर तुम्ही अशी मिळी म्हणता ए पिनू जेवण वाटतेस का गो. कशाला वाढीन सांगा बरं, वजनातच म्हणा. बायको जेवायला वाढणारच. आणि एवढं जरी वजनात म्हणून बायकोनं जर जेवायला वाटलं नाही तर तिथून पुढं तुम्हाला फुल परवानगी. अशा माझ्यासारख्या अशा बाह्या मागं सारायच्या, असं बाहेर जायचं, असा निब्बर बुटाचा जोडा घ्यायचा, जे होईन ते होईन, आणि असा खन 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 पायात घालायचा आणि धाब्यावर जेवून यायचं. हा, कारण मला माहित आहे तुम्ही तुमच्या बायकोला मारू शकत नाही, कारण बायकोला मारण्यासाठी मिशा ठेवाव्या लागतात, हे लक्षात ठेवा. आता सध्याच्या काळात मिशा ठेवूनच बंद केले. बायकाच भेंडतात आणि मिशा का चहात बुडवायच्यात का सांगा, काय करायचंय? काही खरं राहिलेलं नाही महाराज. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले, दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले आणि रस्त्याच्या कडीला बैल सजवलेले. बैल कोणा सणाला सजवते तुमच्याकडं? पोळाच म्हणतात ना, कारण प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की गाव बदलते, आणि गाव बदललं की भाषा. कारण आमच्याकडं माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडं आओ कसं आहे, जितेच का ना, मेल्यावरच ना. हां ऐका, आता आमच्याकडे महाराजांचं कीर्तन झालं की महिला मंडळी एका रांगेत, पुरुष मंडळी एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडं येतात? येतात का नाही? नाही येतात, पण आमच्याकडे रिकाम्या हातात नाही येत. आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात. हां बघा तुमच्याकडे कसं आहे. हां, बायका म्हणतात महाराज तो पैसे मागायला सोबत काय चालणार नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो, मी नाकातलं घेतो, मी मणी घेतो. असंच एका कीर्तनात म्हणलं मी मणी घेतो, एका बाईनं मला काळे मणी दिले का. आता हणू घ्या का बघा, काय वाकडं चलतात महाराज. काही काही जण लय वाकडं चलतात. एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाला मला इकडे, ते म्हणला काय, ते म्हणला तुझ्याकडं गरम काय, ते म्हणला चहा, नाही नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय, ते म्हणला आत्ताच पुरी भाजी तळली, म्हणला पुरी भाजी, नाही नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय, ते म्हणला उत्ताप्पा आहे, नाही नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला राग आला आणि रागात म्हणला माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला इस्तू. आता हा इस्तू म्हणला तर ह्यानं गपची बसा ना, हे कसं करतो अनेक प्लेट इस्तू. त्यानं एक प्लेट इस्तू आणला आणि ठेवला त्याच्या पुढे, ह्यानं खिशातून बिडी काढली, इस्त्याला चिथिलीन वडीत निघून गेला. बघा एवढं वाकडं चलते. आता काय करायचे सांगा बरं, इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. ऐका, दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले आणि रस्त्याच्या कडेला काय सजवलेले. बायकोनं नवऱ्याला सहज प्रश्न विचारला, म्हणे होय व आज लयच बैल सजवलेत, आज कशाचा सण आहे. नवऱ्यानं सांगितलं आज बैलाचा सण आहे, म्हणे पोळा आहे. बायकोच्या मनात काय विचार आला की बायको म्हणली बैलाचा जसा सण असतो तसा म्हशीचा एखादा नसतो का. आता असं म्हणल्यावर नवऱ्यानं गपची बसाना. नवरा म्हणला झाली की आता संक्रांत. बघा कळतंय का बघा. नाही कळलं तर जेवण करा घरी जा, नाही कळाल्यावर काय करता. हा ऐका, सांगितलं म्हणे म्हशीचा सण संक्रांत आहे. बायकोला राग आला. बायकोच्या मनात एवढंच छन माझा अपमान केलाय ना तर मी ह्याचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. थोडेसे पुढे गेले, रस्त्याच्या कढीला गाढवं चरत होते, गाढवं. तेवढ्यात बायको नवऱ्याला कशी करते तुमचे पाहुणे. नवऱ्याला गाढवाकडे बघून काय तुमचे पाहुणे. नवरा तिच्या पुढचा होता, नवरा गाढवाकडे बघतो, गाढवाला म्हणतो हो राम राम सासरे बुवा. बघा काय करायचं, हा संसार आहे महाराज, काही खरं नाही, फलकट आहे म्हणले. इथं काही नाही बाबा. एक जण बारीक कठीण करून आलं, बारीक कठीण करून आलं आणि ते बायकोकडे गेलं आणि बायकोला म्हणलं का ग आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असं. बायको म्हणली चप्पी करून यायची ना, पाळण्यातले दिसला असतात. काही खरं राहिलेलं नाही. बरं या संसारामध्ये या प्रपंचामध्ये गणितही असं आहे, एकाची आवड वेगळी तर दुसऱ्याची आवड, नवऱ्याची आवड वेगळी तर बायकोची वेगळी तर पोरांची त्याच्यापेक्षा बी वेगळी आवड बी वेगवेगळ्या प्रकारची आहे. एक जण सुंदर एका चप्पल बुटाच्या दुकानामध्ये गेला. काय झालं तिकडे बघा एकदा, कलमा करू नका. हा इकडे लक्ष द्या. ते बुटाच्या दुकानामध्ये गेलं आणि छान क्वालिटीचा बाटा कंपनीचा त्यानं चॉकलेटी कलरचा बूट आणला. 2,500-3 हजार रुपयाचा बूट त्यानं आणला. घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला त्यानं बूट दाखवला. बायको म्हणली काय तुम्हाला पटत आहे का, काय लहान लेकरासारखा कलर आणलाय म्हणली, वापस करा, हे कलर मला आवडला. नवऱ्याची आवड वेगळी आणि बायकोची आवड वापस करा म्हणले, आवडला नाही.
ते परत दुकानामध्ये गेलं आणि दुकानदाराला म्हणला बूट काय आवडला नाही. म्हणे कोणाला? म्हणजे माझ्या बायकोला बूट आवडला नाही. मला जरी आवडला असला तरी पण मला काय करायचं आता, हा बूट वापस करायचा, मला हा बूट नको आहे. ठीक आहे, दुकानदारानं तो बूट घेतला आणि 6 महिन्यानं परत ते दुकानात गेलं. किती महिन्यानं? 6 महिन्यानं परत दुकानात गेलं आणि दुकानात गेलं म्हणला का हो, 6 महिन्या अगोदर मी एक चॉकलेटी कलरचा तुमच्याकडून बूट आणला होता, बायकोला आवडला नाही म्हणून मी परत तुमच्याकडे वापस दिला होता, तो बूट आहे का? दुकानदार म्हणला एवढा महागाचा बूट आहे? म्हणला आहे ना साहेब, बूट घेऊन जा, काही हरकत नाही, तुमचा बूट मी तुमच्यापाशी तिथं ठेवून दिलेला आहे, कोणीच तो बूट घेतलेला नाही. त्यानं बूट दिला पण दुकानदार म्हणला का हो, 6 महिन्या अगोदर हा बूट तुमच्या बायकोला आवडत नव्हता, तुमच्या बायकोची आवड बदलली का? काय म्हणला ते? तुमच्या बायकोची काय बदलली? आवड बदलली का? हे काय म्हणला माहिती का? बायकोची आवड बदलली नाही, बायकोच बदलली म्हणला. बघा प्रत्येकाची जी आवड आहे ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, वेगवेगळ्या पद्धतीची आहे. माझा विषय थोडासा बाजूला गेलाय, इकडे माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या, ऐका. एवढा हट्ट पार्वती माताचा, मालक हे ज्ञान मला सांगा, मालक हे ज्ञान मला सांगा. ठीक आहे, ज्ञान ऐकायचं ना? हो म्हणे. झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, ज्ञान सांगायला सुरुवात केली. पार्वती मातेच्या कानामध्ये भगवान शंकरानं तोंड घातलं, ज्ञान सांगत होते. ज्ञान सांगत असताना ज्ञान नावाचा पदार्थ मुळात पचायला जड आहे, सहसा ज्ञान कोणाला पचत नाही. याच्याकरता माणसाकडं ज्ञान असावं पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. ज्ञान भरपूर आहे पण भक्ती जर नसेल तर काही कामाचं नाही. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. बाबा भक्ती जर नसल, प्रेम जर नसल तर हे ज्ञान आमच्या काही कामाचं नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. ज्ञान भरपूर आहे पण अहंकाराचं कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे, कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आला की सगळं निघून जातं. महापुरे झाडे जाते आणि तेथे लवाळे वाचते. का लवाळ वाचतं, का लवाळ राहतं? पुढचं कारण नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. त्याच्याकडं नम्रता आहे. याच्याकरता माणसाकडं ज्ञान असावं. ज्ञानाला जोड कशाची जर असली पाहिजे तर नम्रतेची असली पाहिजे. माणसाकडं प्रेम नावाची गोष्ट असावी. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं, बरोबर आहे का नाही? माणसाचं तोंड कसं असावं? गोड असावं. माणसाचं तोंड हे गोड असलं पाहिजे. काही जण सगळं व्यवस्थित करणार पण बोलून थोडंसं किनार महाराज, बरोबर आहे. एका ठिकाणी मी जेवायला गेलो, एवढं सुंदर जेवायला केलं, जेवण वगैरे झालं, हट्ट करून आग्रह करून पोटभर जेव घातलं. जेवण झाल्यावर मला म्हणला कसं काय झालं जेवण? मी म्हणलं 1 नंबर. परत मला म्हणला ह रोज हेच खातोस का? म्हणजे माझ्या घरी मी काय गाजऱ्यागत खातोय का काय? मला काय कळच नाही. हा, हे काय असं कुठं बोलणं असतं का? माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं, बरोबर आहे. आता मला सांगा, मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागलेल्या तुम्ही बघितल्यात का? बोला. माना हलवा म्हणजे मला कळलं तुम्ही जागे आहात. मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या, साखरेला मिठाच्या भरणीला मुंग्या लागत नाही, साखरेला मुंग्या लागतात. त्याचं कारण मिठाचा गुणधर्म हा खारट आहे, साखरेचा गुणधर्म हा गोड आहे. वाक्य लक्षात ठेवा. आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागं उभा राहणार नाही, परंतु आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल तर जग आपल्या पाठीमागं लागल्याशिवाय राहणार नाही. माणसानं स्वभाव ठेवत असताना माणसानं साखरेसारखा गोड ठेवावा. माणसानं बोलत असताना माणसानं प्रेमानं बोलावं. अमृताची वाणी काय म्हणले महाराज? मुखी अमृताची वाणी अंदेह देवाचे कारणे. माणसानं बोलत असताना माणसानं प्रेमानं बोललं पाहिजे. पण जगात सगळं बाबा उलट चाललंय, खऱ्याला मरण आहे, हे लक्षात असू द्या. सगळं जर कसं चाललं असेल तर सगळं उलट चाललंय. मॉनिटर ऐका, बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे थोडक्यात सांगायचं, आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर पॅकिंग भारी, माल
खेड का, अशी गत चाललेली आहे. बरोबर आहे का नाही बाबा? हा हा महाराज, एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं कितीही चांगलं, खरं कितीही खरं वागावं, पण त्याला मात्र कसं आहे, मरणच आहे. आणि खोट्याचा काय आहे? विजय. माझा एक मित्र आहे बरं का, माझा कोण आहे? मित्र आहे, पण तो चोर आहे. माझा मित्र आहे, चोर आहे, क्लासमेट आहे, आणि सगळे सोबत सांभाळावं लागते. बरोबर आहे का नाही? हा, मित्र आहे माझा, चोर आहे. आणि एके दिवशी आम्ही बसने प्रवास करायलो. बसने, एक 4-6 महिन्या अगोदरची गोष्ट असं, बसने प्रवास करायलो. आणि बसनं प्रवास करत असताना मला म्हणला, ते बघा आता पुढच्या माणसाच्या गळ्यामध्ये जो रुमाल आहे ना, तो मी रुमाल कसा हाणतो बघा. आता इकडं लक्ष द्या, त्याचं मॉनिटर द्या थोडासा. मामा तो रुमाल बघ, मामा 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 रुमाल घ्या इकडे, फेका. हा, आता हे बघा, हा मामाचा रुमाल आहे. काय? मामाचं लग्न झालंय का? हा, झालंय का? नाही, उगाच मी मामा मामा म्हणायचो. इकडं लक्ष द्या. नाही, तसं काही काळजी करू नका. तिथं कानिपनाथ गड नाव आहे, मी गडावर बसलेलो आहे, मला काय लग्न बिग्न करायचं नाही. इकडं लक्ष द्या. हा, नाही तर पुन्हा मामा म्हणले वगैरे का मग गुतवायचात मला. ऐका. हा हा, काय हा रुमाल आहे. आता सरळ सामान्य माणसं आहे आपण सगळेजण, गळ्यात रुमाल घ्यायचं म्हणलं तर कसा घेतो? कसा? बोला की. असा रुमाल घेतो. बरोबर आहे का नाही? आता बसमध्ये एका माणसाच्या असाच एक खांद्यावरती रुमाल होता. बसमध्ये गर्दी होती, बसमध्ये वरती चढत होतो, त्यावेळेस मला म्हणला, ते बघा आता त्या पुढच्या माणसाच्या गळ्यामध्ये रुमाल आहे म्हणला. आता मी रुमाल कसा हाणतो? मी म्हणलं गप, कशाला मार खायची धंदे करतो म्हणलं, संध्याकाळी कीर्तन आहे म्हणलं, राहू देऊ गं. नाही म्हणला, त्याला मेळ सुद्धा लागून देत नाही, फक्त तू माझ्याकडे लक्ष दे, मी रुमाल कसा चोरतो तो. म्हणलं चालतंय. त्यानं खिशातली टाचन पिन काढली. काय केलं? खिशातली टाचन पिन काढली. आता सर माणसाच्या असा खांद्यावर रुमाल होता, असं ठेवलेला त्यानं. आता ह्यानं खिशातली टाचन पिन काढली आणि त्यानं टाचन पिन अगोदर अशी त्याच्या शर्टाला लावली, स्वतःच्या शर्टाला लावली आणि रुमालात अडकली. कळतंय ना? स्वतःच्या अगोदर शर्टला लावली, शर्टला, आणि रुमालात अडकली. आणि रुमालात अडकली आणि ते असं वाकलं, जसं वाकलं तशी ती टाचन पिनीला रुमाल गुतून खाली आला. जसा खाली आला तसा त्यांनी खांद्यावर टाकला आणि हे वर गेलं. ह्यानं महाग जोपर्यंत बसमध्ये जातोय तोपर्यंत बघितलं नाही, बसमध्ये चढलं आणि त्यांनी महाग बघितलं. महाग बघितल्यावर ह्याच्या गळ्यात त्याला रुमाल दिसला. रुमाल ह्याच्या गळ्यात दिसला, पण डायरेक्ट कसं काय म्हणावं की माझाच रुमाल आहे? म्हणावं कसं काय डायरेक्ट? म्हणता येणार आहे का? म्हणता येणार नाही ना, हा माझाच रुमाल आहे म्हणून. हे काय म्हणला? हा म्हणला, आज असा तुमच्यासारखा रुमाल होता म्हणला माझा, आत्ता बसमध्ये चढता कुणीतरी हाणला म्हणला. असला तुमच्यासारखाच रुमाल होता म्हणला, आत्ता चढता कोणीतरी हाणला. हे काय म्हणलं माहिती का? लोक लय बेमान निघाले, त्याच्यामुळं टाचन पिन लावून हिंडावं लागतंय बाग. काय करायचे सांगा बरं? याशी गत झाली. म्हणजे खऱ्याला मरणच आहे महाराज, हे लक्षात ठेवा. तुम्ही एखाद्याला 500 रुपये 1000 रुपये उसने देऊन बघा. 500 रुपये एखाद्याला उगाच उसने द्यायचे. ते उगं म्हणला का मला 500 रुपयाची गरज आहे, देऊन टाकायचे. वापस कधी देणार? 2 दिवसात देतो की वापस. हा, ह्याचं फक्त म्हणणं असते 2 दिवसात वापस देतो. त्याला 8 दिवसानं फोन लावायचा, म्हणायचं हॅलो बोल, कुठे आहे? घरी आहे. कसं काय? बरं आहे का? हो बरं आहे. तेवढं 500चं निवेदन. हॅलो हॅलो हॅलो, रेंज मध्ये आवाज आहे ना? हॅलो, हा आता येतोय का आवाज? हो येतोय. कुठे आहे? घरीच आहे का? हो. आईची तब्येत कशी आहे? बरी. बरं ऐक ना, ते 500 घेतलेले. हॅलो हॅलो हॅलो, रेंज मध्ये रे, आवाज आहे ना? हॅलो, बर कुठं आहे? आई घरीच आहे. कसं चाललंय? तब्येत वगैरे मस्त आहे सगळं. बरं ऐक ना, हा बोल, तेवढं 500 रुपये दिले. हॅलो हॅलो. बघा असं असतंय का नाही? हा बोला की, खरं आहे का नाही? हा, इकडे लक्ष द्या. काही नाही महाराज, म्हणजे खऱ्याला मरणच आहे. इकडे लक्ष द्या. मी सांगत होतो, माझा विषय हा चाललेला होता, माझा मुद्दा हा चालला होता. काय चाललं होतं आपलं? माझ्या ध्यानात राहत नाही बघा. काय? हा, वा बाबासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा, चाणक्य माणसं आहे. ऐकायला गर्दी सुद्धा आहे आणि दर्दी सुद्धा आहे. सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. काही हसत नाहीत, बोलत नाही, नुसते अशी बघत येतो. हा, तुम्हाला वाटलं गेलो का? काय माहिती, माणसानं हसलं पाहिजे, बोललं पाहिजे. जो खळखूळ हसतो ते मोकळ्या मनाचा असतो, आणि जी जात गालात हसते ती प्युअर आतल्या गटीची असते बघा. हा, त्यामुळे हसलं पाहिजे. काय नाही महाराज, असे पुढं बसणार. एका कीर्तनात एक जण पुढं बसला, कीर्तन चालू झाल्यापासून मला नुसतं असो.
मला वाटलं बाबाचा लयच अभ्यास आहे, सगळं कीर्तन बाबाकडे बघून केलं आणि कीर्तन झाल्यावर कार्यकर्त्याला विचारलं, म्हणलं का हो माझ्यासमोर जे बाबा बसलेले होते त्यांचा लयच अभ्यास दिसतोय. लोक म्हणले ते बहिरे होते, त्यांना ऐकूच येत नव्हतं. बघा मी बाहेरकडेच बघून कीर्तन केलं. आता काय करायचं, ह्याच्याकरता ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे. काही हसत नाहीत, बोलत नाहीत. काही कायला हसण्यासाठी 500-500 इंजेक्शन आहेत हसण्यासाठी. बरं इंजेक्शन दिले हसा ना, ते हसत नाही, ते नुसतं कणत आज जरा मोकळ्या मनानं कवा जाशील म्हणून सांगता येणार नाही. आला एखादा कोरोनासारखा रोग, याला काय करता येतं. याच्याकरता माणसानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. हे आयुष्य जे आहे ना, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. खरं सांगा, आनंद कीर्तनात येतं का घरी आहे? बोला बोला. कीर्तन झालं की घरी जायचं अंगावर गोधडी घ्यायची, गोधडीत म्हणायचं हा हा इठाला इठा जमन का? बायका म्हणते आणि कीर्तन ऐकू काय वायर ढिले झाले का काय काय माहिती. चोप नाही. सगळा आनंद जर कुठं असेल तर इथंच असेल. चोपदार थोडंसं समोर या पुढे या, काय अडचण नाही, काय घाबरू नका. हा इकडं लक्ष द्या. मंडपात आनंद आहे का घरात आनंद आहे? संसारात मजा आहे का परमार्थात मजा आहे? हा परमार्थात. घरी मजा आहे का इथं मजा आहे? कीर्तन झाले कुठं जाणार आहेत? सगळ्याची हीच अवस्था आहे. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? संसार आहे म्हणून करायचा आहे. भगवंताचं नामचिंतन तुम्ही आम्ही करत नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. पण आनंद जर कुठं असेल तर आनंद इथंच आहे. बरं फक्त आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे, हे लक्षात ठेवा. आनंद पचत नाही काय कायला. आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. आजी 80 वर्षाच्या, लॉटरी 10 लाखाची. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगता आणि आजी मरत्या का, तर लॉटरी 10 लाखाची ना आजी 80 वर्षाच्यात. म्हणे काळजी करू नका. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. कोतवाल आजीकडे गेला ना आजीला सांगितलं, म्हणे का आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर? आजी म्हणल्या बाबा आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्ष झाली, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी जर चुकून हुकून लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बिले हुशार होत्या. आजी काय म्हणल्या माहिती का, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मिळाला. बघा 5 लाख आनंद नाही. आनंद पचण्यासाठी सुद्धा काय लागते ना, तर ताकद लागते. हा जो आनंद आहे, आनंद ताकदीशिवाय पचत नाही. इकडे लक्ष द्या. ज्ञान पार्वती माताला सांगितलं पण ज्ञान काही पचलं नाही, फार जड गेलं. ऐका. आणि ज्ञान ऐकत असताना पार्वती मातेला काय लागली? काय लागली? हा जशी तुम्हाला लागायली. हा नाही लागायली ना. हा हा इकडे लक्ष द्या. झोप लागली. झोप पार्वती माताला. ज्ञान सांगत होते भगवान शंकर, पण ज्ञान ऐकायचं होतं कोणाला? पार्वती माताला. त्यांना झोप आली. तो झोपेत पार्वती माता. लक्ष द्या. नाही बरोबर आहे त्यांचं. पार्वती माताला झोप लागली होती ना. ऐका त्यांनी ऍक्शन करून सांगितलं महाराज. हा त्यांना जांभळी आली. पार्वती माताला जशी झोप लागली तशी त्यांना जांभळी आली. हा ऐका. ज्ञान ऐकायचं होतं विष्णूला. सूक्ष्म रूप धारण केलं विष्णूनं. माशाच्या पोटात प्रवेश केला. माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला. शंकर ज्ञान सांगत होते, पार्वती माता झोपलेल्या होत्या आणि विष्णू ज्ञान ऐकत होते. ज्ञान सांगून झालं आणि पार्वती मातेला बघितलं भगवान शंकरानं पार्वती मातेकडं. पार्वतीला तो झोप लागलेली. मग ज्ञान कोण ऐकत होतं? हुंकारा 2 तास देत कोण होतं? पार्वती तर झोपली. बघितलं शंकरानं, म्हणे ज्ञान विष्णूनं नेलंय बाबा. आता विष्णूला बी सहज मिळालं. अहंकार झाला. सूक्ष्मरूप धारण करून जसे माशाच्या पोटात गेले होते तसं बाहेर येता येत होतं, पण अहंकार झाला आणि माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले. ज्या माशाचं पोट फाडलं तो मासा विचार करत होता, माझं पोट फाडणारा कोण आहे? मासा पोहत 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 पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला आणि माशानं बघितलं पांडुरंगाला. जसं पांडुरंगाला बघितलं तसं मासा म्हणला, तूच आहेस का माझं पोट फाडणारा? जीच माशानं उडी हाणली ती पांडुरंगाच्या कानात. त्याचं नाव मकर कुंडले. लक्ष देऊ नका. हा झालेला इतका पराक्रम आहे. म्हणे ज्ञान कोणाकडे जर गेलं असेल तर हे विष्णूकडे गेले. हे चक्रवर्ती बघा. पुन्हा हे कोणाकडे असेल तर हे सगळं पंढरीच्या पांडुरंगाकडेच आलेलं आहे. याच्याकरता उगा येड्यासारखं करायचं नाही. मी इकडं जातो आणि तिकडं जातो आणि हे करतो आणि ते करतो, काही नाही. बरेच जण म्हणतात म्या काशी केली, म्या काशी केली. तू काशी करतो कशाला? इथं पंढरपूरला जा ना.
काशीहून आलं की म्हणतात मी बशीत चहा घेत नाही, बुटात घे बघ जमतंय का. हा काय काही नियम पाळणार, मी 10व्याचं खात नाही 13व्याचं खात नाही, तू पागल आहे, तुला काय अक्कल आहे का. हा इथं जायचं कोणाकडं असेल तर त्या पांडुरंगाकडे जावं, बाकी दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे. हा ह्या देवाकडे गेले काय त्या देवाकडे गेले काय, कुठल्याही देवाकडे घ्या. हा सगळे देव जर कुठले असतील तर एकच आहे. मी म्हणत नाही ह्या देवाकडे जा त्या देवाकडे जा, ह्या देवाकडे नाही गेलं पाहिजे त्या देवाकडे गेलं. अरे तुम्हाला कोणत्या देवाकडे जायचे तर जा, फक्त देव एकच आपलासा करावा आणि त्या देवाकडे जावं. इथं बसलेल्यापैकी काशीला कोण कोण गेलेले हातवर करा पटकन. वा बरेच जण काशीला गेलेले. कसे गेलता तुम्ही, नेमकी टूर वगैरे काढली होती का. बरं बरं. काशीला जात असताना नियम असा शास्त्रात, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. लक्षात ठेवा. काशीला तुम्ही कशा पद्धतीने गेलात मला काही माहित नाही, पण ऐका, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. पुरावा आहे, माय बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. स्वतःची केली मथुरा केली द्वारका, काशी केली मथुरा केली द्वारका. पांडुरंग देव नाही तुझ्या सारखा, पांडुरंग देव नाही तुझ्या सारखा. रे देव तुझी पंढरी, त्यांच्या पताकाचा भार होतो त्याची बारी. रे देव तुझी पंढरी, त्यांच्या पताकाचा भार होतो त्याची बारी. ऐका तुला कोण नाही नाही बरे का, टाळ्या वाजवा बरं एकदा बाबासाठी. हा राहून राहून झटका दिला. हा कस काय काय का नाही, नंबर 1 वातावरण. तुम्हाला वाटलं काय तुम्हीच लई 1 नंबर आहेत. हा नाद नाही करायचा. बरोबर आहे का नाही महाराज. हो ऐका काय म्हणले, काशी केली मथुरा केली, पण ऐका पांडुरंगा या जगाच्या पाठीवरती तुझ्यासारखा देव दुसरा कोणीही नाही. बरोबर आहे का नाही. काशीला जात असताना स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही, हा शास्त्रात नियम आहे. पण मला सांगा, पंढरपूरला जायचंय तिथं कुठल्या प्रकारचा नियम आहे का, बोला. आहे तिथं 1 बायको नाही, तिथं 2 बायका जरी घेऊन गेला तर काही हरकत नाही, फक्त असल्या तर घेऊन जा. नाही तर उगा म्हणतात महाराज म्हणला 2 बायका घेऊन जा, असल्या तर घेऊन जा. इकडं लक्ष द्या. पंढरपूरला जायचंय काही नियम नाही, काशीला जायचंय बाबा शास्त्रामध्ये नियम आहे. ऐका, विष्णूकडं ज्ञान गेलं, कळालं, सहज मिळालंय अहंकाराचं, ज्याचं घेतलंय त्याची त्याला देऊन टाकावं. विष्णूकडून हे सगळं ज्ञान परत गहिनीकडं, गहिनीनाथांनी आता हे ज्ञान कोणाला दिलं. ऐका बरं, परत हे संप्रदायाचं ज्ञान कसं तुमच्याकडे आलं हे मी तुम्हाला सांगतोय. ऐका, गहिनीनाथांकडं ज्ञान दिलं हे, पण गहिनीनाथांनी आता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताई, ते गहिनीनं 2 रूप धारण केले. एक म्हणजे ओरिजिनल जे होतं ते गहिनीचं, आणि दुसरं रूप धारण केलं ते म्हणजे वाघाचं. गहिनी गुफेमध्ये बसले आणि वाघाचं जे रूप धारण केलं होते, सोपान काका, ज्ञानोबाराय, मुक्ताई सगळे सोडले आणि गहिनी रूपे वाघ कोणाच्या पाठीमागं लागला, बोला कोणाच्या, निवृत्तीनाथांच्या पाठीमागं तो गहिनी रूपी वाघ काहीच करत नव्हता, नुसता भेडवायचा. भेडवीत त्या निवृत्तीनाथाला त्या वाघानं कुठं आणलं, गुफेमध्ये. कुठं, जिथं गहिनी बसलेले होते तिथं. निवृत्तीनाथ त्या गुफेमध्ये आले की निवृत्तीनाथांनी सगळं ज्ञान, आपलं गहिनीनाथांनी सगळं ज्ञान कोणाला दिलं, निवृत्तीनाथांना. आता निवृत्तीनाथांना ज्ञान दिलं, पण निवृत्तीनाथांनी स्वतःपाशी ठेवलं नाही. ज्ञान देवा सार माऊली ज्ञानोबारांना देऊन टाकलं. आता ज्ञानोबारांनी हे ज्ञान स्वतःपाशी ठेवलं नाही, ज्ञानोबारायांनी हे ज्ञान हरिपाठाच्या माध्यमामधून, चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी असं याच्या माध्यमामधून हे सगळं ज्ञान तुम्हाला आम्हाला
देऊन टाकलं, सर्वांना हे ज्ञान आलं. आता वारकरी संप्रदायाचं हे ज्ञान कोणाकडं जर असेल तर हे ज्ञान सगळं तुमच्या आमच्याकडं आलं. पण तरी बी हे सगळे एका संप्रदायाचे तुम्ही आम्ही आहोत, तरी आज सुद्धा भांडणं चालली होत. आम्ही उभ्या गंधाचे आणि आम्ही आडव्या गंधाचे. पण महाराज सांगतात हरी हरा भेद नाही नका करू वाद. आड जर काय असेल तर फक्त एक वेळ अंटी आड आहे, हारी आणि हारा काय आड आहे फक्त. बघा काय आड आहे, फक्त एक वेलांटी आड आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव करू नका. या संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण मंडळी आहोत म्हणे महाराज. आलो आम्ही या वारकरी संप्रदायामध्ये, पण आमचा सगळ्यांचा हट्ट जर कशासाठी असेल तर त्या भगवंतासाठी आहे, त्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी आहे. आणि आमच्या जीवनामधलं दुःख बाजूला काढून आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी याच्याकरता आम्ही एवढा हट्ट करतोय. काहीतरी आम्हाला सोपं साधन सांगा. सांगितलं जगद्गुरु तुकोबारांनी एक सोपं साधन. काय साधन महाराजांनी सांगितलं तर त्याची वर्णनात्मक स्तुती आजच्या अभंगाच्या. करावे कीर्तन 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 प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. माझी वेळ झालेली बरं, 9 वाजलेले. बघा चालू द्यायचंय का बंद करायचंय? हा हात वर करा बरं, कोणाकोणाला बंद करा वाटायले. चालू देऊ का बंद करू? कारण वेळ झालेली माझी म्हणून, बाकी काय नाही. उगा भुका लागल्यावर पुन्हा माझ्या नावानं वरडात आणतो. चालू देऊ? काय अडचण? हा बघा बरं, माझं झाल्यावर मला दुसऱ्याचं नांगरायची अजिबात सवय नाही. हा बांध सुद्धा कुरीत नाही मी कधी दुसऱ्याचे. चालू देऊ ना? काय अडचण? बघा बरं, मला येण्यासाठी थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे एक 9:20 पर्यंत चालल. काय अडचण नाही ना? असू द्या, 6वा दिवस आहे, उद्या 7वा आहे, परवा काल आहे, 2-3 दिवस काय होत असतं इकडं तिकडं, चालू द्या. बरोबर आहे ना? हां काय महाराज प्रवास आहे बघा, हे प्रवास करणं काही सोपं नाही. दादा म्हणत होते जरा लवकरच या, वेळेवरच येत होतो मी, पण मध्ये सिंगल रोड असल्यामुळं ते टँकर वगैरे पलटी झाला, त्याच्यामुळं थोडासा येण्यासाठी उशीर झाला. आणि प्रवास आहे, काल मी धुळ्याला होतो, 40गाव धुळे, त्याच्यानंतर परत 12वीचे पुन्हा पेपर पण चालू आहेत, पेपर देऊन मी आलेलो आहे.
आता सोपं नाही. आता इकडला अभ्यास करावा, कीर्तन करावे का काय काय करावं. हां, आणि त्यातले त्यात पुन्हा जे 12वीला आणि 10वीला आहेत त्यांना विचारा या वर्षीचं वातावरण कसं काय येतं. स्ट्रिक वातावरण आहे. कॉफी तर थोडी सुद्धा चालत नाही. हां, अजिबात नाही जमत. आणि आम्ही वर्षभर कॉलेजच केलेलं नाही. हां, आम्ही त्या कॉपीच्या भरोशावर, आणि कॉपी तर काहीच येत नाही. पण तरी बी ज्ञानोबारायांचं कृपाशीर्वाद आहे बरं. सगळा पेपर मी आउट ऑफ सोडित असतो, हे लक्षात ठेवा. हां, तुम्ही मला येडं समजू नका आणि माझ्या धोत्रावर जाऊ नका. मी लॉचा विद्यार्थी, हे पण लक्षात ठेवा. हां, इकडं लक्ष द्या. हां, नाही तर उगं लोकाला वाटते धोतर घालते उगं येडं गबाळ आहे, येडं गबाळ. हां हां, ऐका. हां, सोपं नाही महाराज. 2ला पेपर संपतो, त्याच्यानंतर मी धुळ्याला गेलो. परत आज इथं आहे आणि उद्या परत मला हे कीर्तन करून परवा उद्या सातारला, उद्या संध्याकाळचं सातारचं करून परत सकाळी इकडं नांदेड करण, परत संध्याकाळी पुन्हा पुण्याला. म्हणजे प्रवास काही सोपा नाही. त्याच्यामुळं थोडंसं उशीर वगैरे इकडं तिकडं होत असतंय. आणि माणसाने ते बी समजून घेतलं पाहिजे. ॲडजस्टमेंट प्रत्येकाकडं असली पाहिजे. बरोबर आहे का नाही. उगाच समजून घेणारे सगळे सारखे नसतात. आता तुम्ही सगळ्यांनी समजून घेतले म्हणजे हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. आणि सगळेच काही समजून घेत नाहीत. इकडं लक्ष द्या. असो, काय झालं. घेतो 5-10 मिनिटं अजून घेतो. ऐका. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. तुम्ही कीर्तन करा, मुखाने हरीचं गुण गा. ठीक आहे. काय होईल हो, मग काही नव्हे बाधा, कामदुर्जनाची क्रोधा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. ठीक आहे महाराज. पण खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगणार होते. कीर्तनाचे प्रकार आहेत. कुठले कुठले कीर्तन आहे ऐका. गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन, नामकीर्तन. या 4 कीर्तनापैकी एकच कीर्तन करायचंय. मग आम्ही नेमकं कीर्तन करावं कुठलं महाराज. तुम्ही गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तन करू नका, सगुण कीर्तन हे करू नका. करायचं जर असेल तर तुम्ही नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. चलती बाबा चलती गती साया गती साया गती काय म्हणले महाराज. नामसंकीर्तन साधन पैसोपे. स्वर बंद करा. कोणाच चालू स्वर बंद करा. मला सांगता तुम्ही काय करा, कीर्तन करा. ठीक आहे. कुठलं नामाचं कीर्तन. काय होईल हो, जेवढं पाप जन्माला आलंय ना, संपूर्ण पाप जळून जाईल. पण येड्याच्या नादाला किती लागा. येडं कधी ऐकतं का. हा, त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो, येड्या माणसाच्या, बारकाल्या पोरांच्या आणि दारू पिणाऱ्याच्या चुकून कधी अजिबात नाही दादा. हा, कधीच नादी लागायचं नाही. इतके येडे असतात महाराज. काही काही जण एक येडं पिशवीत अंडी घेऊन चाललं. काय पिशवीत अंडी घेऊन चाललं आणि पुढून एक येडं येत होतं. हे येडं त्या येड्याला म्हणतंय, माझ्या पिशवीत काय हे जर तो ओळखीलं ह्याच्यातले अंडे तुला. काय म्हणलं हे येडं. माझ्या पिशवीत काय हे जर तो ओळखीलं तर ह्याच्यातले अंडे, आणि हे कशाचे हे जर तो ओळखीलं तर कोंबडी सुद्धा, आणि हे कितीत हे जर तो ओळखीलं तर 8च्या 8. तरी पुढचा म्हणतो मला ऑप्शन दे. काय डोंबल्याच ऑप्शन द्यायचं का तुला आता. काय त्याच्यामुळे येड्याचे कधीच नादी लागायचं. लय काय काय येडे. ऐका, 3 जण काळे होते. काळे आडनावचे नव्हते मामा, काळेच होते. आणि त्यांना झाला देव प्रसन्न. पहिल्याकडं देव गेला मला, हा सांग तुला काय पाहिजे. पहिला म्हणला, देवा मला गोरं करा. गोरं केलं पहिल्याला गोरं. दुसऱ्याला विचारलं, सांग तुला काय पाहिजे. दुसरा म्हणला, देवा मला त्याच्यापेक्षा गोरं करा. त्याला त्याच्यापेक्षा गोरं केलं. आणि तिसऱ्याला विचारलं, सांग तुला काय पाहिजे. तिसरा म्हणला, त्या दोघाला माझ्यासारखं करा. बघा इतके येडे असते. काय करायचंय. लय महाराज काही काही येडे एवढे खतरनाक असतात ना महाराज, एवढे खतरनाक. एक येडं सारखं डॉक्टरला फोन करायचं. हॅलो बोला, डॉक्टर आहेत का. हो. कापूस आहे का. हाय, घाला खिशात. परत दुपारी, हॅलो, हा डॉक्टर आहेत का. हो. कापूस आहे का. हा, घाला खिशात. परत रात्री फोन, हॅलो डॉक्टर आहेत का. हो. कापूस आहे का. हो, घाला खिशात. डॉक्टर एके दिवशी कदरलं. डॉक्टरला त्यांनी फोन लावला. म्हणे डॉक्टर आहेत का. म्हणे हो. कापूस आहे का. डॉक्टर म्हणले कापूस नाही. येडं म्हणलं खिशातला काढा. आतापर्यंत टाकलेला. इतके येडे. त्याच्यामुळे येड्याचे कधी नादी लागायचं नाही. असे येड्याचे उदाहरणं माझ्याकडे बरेचसे आहेत, पण सगळे मी इथं सांगणार नाही. का माहिती आहे का, उद्या कीर्तन झाले एखादं येडं म्हणून की कालचा बी महाराज येडाच होता का काय माहिती.
त्याच्यामुळं मी काही सगळं इथं सांगत नाही. येड्या माणसाच्या कधीच नादी लागायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बारकाल्या पोरांचे लय खतरा महाराज हे बारकाले पोरं त्यांचे कधीच नादी लागायचं नाही. मी एका जणाच्या घरी गेलो, त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं. माझ्याकडे बघून कोणाकोणाला वाटतं मी 2 तांबे दूध पेन म्हणून? नाही. माझ्याकडे बघितल्याच्या नंतर मी महाराज म्हणून सुद्धा वाटत नाही. वाटतो का? नाही. मग का पोत्राचे का असं काही म्हणता का? महाराजाचे ना. हा, महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजनच पडत नाही महाराज. हा, इकडे लक्ष द्या. 2 तांबे दूध पाजलं. आता योगानं आलं म्हणून तुम्हाला सांगतो, पुणे मुंबईला जर तिकडे कीर्तनाला, आता आपली इकडला कीर्तनाचा टाईम आहे 7 ते 9. अगदी तिकडं बीड जिल्हा जालना जिल्हा इकडं खाली संभाजीनगर वगैरे तिकडे गेलात तर तिकडला 8:30 ते 10:30 किंवा 9 ते 11 हा कीर्तनाचा टाईम. मला वाटतं आपल्या परिसरामध्ये सुद्धा 9 ते 11 कुठं टाईम असेल. आपण 7 ते 9 टायमिंग केला आहे. हा खूप चांगला टाईम आहे, हा छान टाईम आहे बरं. असा टायमिंग असलं पाहिजे. हां, ऐका, पुण्यासारख्या सिटीमध्ये 7 ते 9 कीर्तन झालं. एक ताई माझ्याकडे आली, मला म्हणली चला महाराज आमच्या इथं जेवायला. मी आमच्यासोबतचे टाळकरी आम्ही गेलो जेवायला. जेवायला जात असताना त्या ताईला सहज प्रश्न विचारला. म्हटलं का हो ताई, 8 दिवसाचे कीर्तनकार महाराज मंडळी तुमच्या तिथं जेवण करण्यासाठी असतात का? ताई म्हटलं नाही महाराज, 8 दिवसाचे कीर्तनकार महाराज मंडळी आमची तर नसतात, तुमच्यावनी बारीकच कुणी येईना आहे. म्हणजे मी बारीक आहे म्हणून घरी जेवायला नेलं. चला म्हणलं घरी. आता घरी गेलो, बाबा बारीक आहे म्हणून तिने असे बारकाले उंडे धरले. का तर बाबा बारीक आहे, ती स्टँडर्ड भाषा आणते. बरोबर आहे का नाही? एवढे शुद्ध बोलतात काही काही जण. बरं, शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला, सर्व घंटीराम. का तिथं काय घंटी आहे का? अरे कुठं शुद्ध बोला हे माणसाला कळायला पाहिजे. हा, लय जमाना बदललाय महाराज. एक पोरगी माझ्याकडे आली, मला म्हणली महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा? मी म्हणलं तुला कसा करायचा आहे? ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ती म्हणली 50-50 लाखाचे 2 करीन, पण कोटीचीच बरोबरी करेल. म्हटली आता एवढा जमाना बदललाय. अहो, मी मुंबईत कीर्तनाला गेलो, एक ताई मला चप्पल घालून जेवायला वाढायला आली. मी म्हणलं ताई तुमच्या पायात चप्पल आहे? तिच्या भाषेत म्हणली हो महाराज ही वाढायचीच आहे. म्हटलं अशा तुझ्या घरात नेमक्या चपला आहेत किती? ती म्हणली वाढायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, घरामध्ये घालायची वेगळी आणि बाहेर घालायची. म्हणलं हाणायची एखादी असेल तर हाण. आता सगळ्यात सांगितल्या तेवढीच राहिली. इतका जमाना बदलून गेलाय महाराज. 7 ते 9 कीर्तन व्हावं आणि एखादा आमच्याकडे यावा. चला महाराज आमच्या जर चहा घ्यायला, त्याची तर चहा घ्यायला जावं. त्याची बायको घरामध्ये झोपलेली, मग हळूच दार वाजवणार आणि त्याच्या भाषेत म्हणणार ए स्मिता दार उघडतेस का गं? ए स्मिता अगं उडतेस का गं? म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो म्हणजे स्टँडर्ड. हां, तो हळूच आवाज देणार आणि म्हणणार ए स्मिता अगं चहा घेण्यासाठी आपली ते महाराज आले, तू थोडंसं दार उघडतेस का गं? म्हणजे ते हळूच दार उघडणार आणि ती म्हणणार इश्यू बंटी एवढं रात्री कशाला उठवलीस? इश्यू बंटी म्हणजे जसं काय कुत्र गित्र पाळलंय इश्यू बंटी. मग ते नखाची स्टाईल ते असं असतं, ते असते का नाही? हां, मला काही एवढं माहीत नाही पण हां लय महाराज लय काय महाराज. एखाद्याच्या मातीला जरी जायचं असलं तर मेकअप करून जाणार, लय थाट असतो महाराज. हां, आणि ते सोबत ते पर्स असतं, ते पर्समध्ये काय मला अजून काय मेळ लागला नाही त्या पर्सचा. पण गेल्या वर्षी कार्तिकी वारीत मला मेळ लागला बघा. त्या अनिकेत दादा मी आम्ही कीर्तन करून घरी चाललो आमच्या तिथं फ्लॅटवर, आणि कीर्तन करून घरी जात असताना ती पर्स आम्हाला सापडली. अनिकेत दादाला म्हटलं ती पर्स सोबत घेऊन चल, त्याच्यात काय आपल्याला बघायचं म्हणलं. पर्स सोबत घेतली आणि आमच्या तिथं गेलो फ्लॅटला. सगळी पर्स उकडून काढली, काही निघलं नाही त्या पर्समध्ये. आणि शेवटी एक टिकल्याचं पाकिट निघलं. आणि दादा म्हणला महाराज टिकल्याचं पाकिट आहे. मी म्हणलं किती ता? ते म्हणला 6 आहेत. मी म्हणलं 3 तू लावून 3 मला दे. आता काय करता? लय जमाना बदलून गेलाय महाराज. मग दार उघडणार, ती म्हणणार इश्यू बंटी उठवलं तरी कशो लुटलीस? ते म्हणणार अगं चहा घेण्यासाठी आपले ते बाबा आलेत. ती म्हणणार आई सिरियल बघू इतकी बोर झाली ना, एक काम कर चहा तू बनव, बाबांना पण दे, तू पण घे आणि मला पण दे. स्टँडर्ड, अगदी स्टँडर्ड. हा, आणि आपल्या इकडं खेड्या भागात कीर्तनाला आलं 11ला कीर्तन संपव, एखादा आमच्याकडे हा चला महाराज आमची इथं दुधाला, म्हणजे म्हशी तो ह्याकडं आम्हाला दुधाला, त्याच्या इथं दुधाला जावं. तिथं शेळ्या, तिथंच कोंबड्या, तिथंच तिचं पोरगं दारू पिऊन पडलेलं मथारा कुठं डोक्यातच दगड घालतो आणि तेवढ्यात तिथं आम्ही जावा. मग ते बायकोला आवाज देणार ए ए ए दार उघड, महाराज आलाय. एवढा आवाज नका असू देऊ.
दारू उघड बायको दारू उघडीत नाही काही नाही, अंगावर घेतलेलं पांघरून फक्त मागं सरते आणि त्याला मध्ये काय लावणे ट्याव 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 ट्याव. आता दिवसभर माणूस कामाला दमतो, झोपायच्या टायमाला तुमचा ट्याव ट्याव सुरू होते. ते म्हणते चहा घ्यायला महाराज आलाय, डायरेक्ट बाई म्हणते महाराजाला घाल चुलीत. त्याच्यामुळं मी मधला मार्ग काढलाय. तुम्ही तुमच्या घरी नेऊ नका आणि बायकोला उठवू नका. कीर्तनाला आलात ना, सुट्टे 10 रुपये द्या, मी वाटानं चहा घेतो. काय करायचंय सांग, कशाला उघड डोक्याला ताण, बरोबर आहे का नाही महाराज? हा, इकडं लक्ष द्या. विषय हा चाललाय, मुद्दा हा चाललाय. मी येड्याच्या दारू पिणाऱ्याच्या कधीच नादी. लय महाराज दारू पिणारे खतरा असते, इतके विचित्र असतात ना महाराज दारू पिणारे. एक दारू पिणारं बसमध्ये चढलं, बसमध्ये, त्या बसमध्ये मी सुद्धा होतो. हां, जिथं दारू पिणारे असते तिथं मी 100% असतो, हे लक्षात ठेवा. हां, त्या बसमध्ये मी आणि ते दारू पिणार, ते पुढच्या सीटावर बसलं, मी असा मागच्या सीटावर. ए पोरांनो, गाडीमध्ये ते दारू पिणार. आता मी ते पुढच्या सीटावरती बसलेलं आणि ते असं खाली वाकलं आणि माझे पाय खाजवायला सुरू केले. खाली वाकून मी म्हणलं बाबा माझा पाय, मलाच म्हणलं प्याला का काय मला. नाही म्हणलं खाली वाकून बघ एकदा पाय कोणाचा. त्यानं पाय बघितला, त्याला दिसला. ते तिथून उठलं आणि ते ड्रायव्हर पशी बसायला गेलं. त्या ड्रायव्हर पशी त्या गिअरबॉक्सवर बसलं. ते गिअरबॉक्स खालून गरम आणि हे वरून गरम, आणि ते त्या गिअरबॉक्सवर बसलं. आणि ड्रायव्हरकडं त्याचं सारखं लक्ष. ते ड्रायव्हर गिअर टाकीत होता, सारखं त्या गिअरकडे लक्ष. गाडी हॉटेलला जेवायला थांबली, ड्रायव्हर उतारला, कंडक्टर उतारला, त्यानं गिअरचं दंडकच उपसून काढलं. गाडी ड्रायव्हर आला जेवण झाल्यावर, गाडीत बघितलं त्याला काही गिअरचं दंडकच दिसलं नाही. तेवढ्यात दारू पिणारा त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणला, साहेब मी जेव्हापासून गाडीत बसलोय तेव्हापासून तुम्ही नुसतं असं असं आणि असं करता म्हणे. ते काय दंडक तुम्हाला निघलं नाही, हा पठ्ठ्यानं उपसूनच काढला. गिअर होता तो गिअर. त्यामुळं दारू पिणाऱ्याचे कधी. एक जण एवढा दारू प्यायचा, एक दिवशी 2:30 वाजता दारू पिऊन घरी आलं. उशीर झाला म्हणून बायकोनं दार लावून घेतलेलं. हा दार वाजवत होता बाहेरून, दार उघड. बायको म्हणली दार उघडणार. तो म्हणला का? बायको म्हणली आतापर्यंत इतका त्रास देता तुम्ही, एवढा उशीर आला दारू पिऊन, मी दार उघडणार नाही. तो म्हणला हे बघ, जर तू दार उघडलं नाही तर समोर विहीर आहे म्हणला, विहिरीत उडी मारलं माझा काय देईल? जीव देईल. बायको म्हणली जा मरून. पण दारू पिणारे हुशार असतात, त्यांना असा एवढा दगड घेतला आणि विहिरीत टाकला. जसा दगड विहिरीत पडला तसा ठपकून आवाज झाला. बायकोला वाटलं खरंच मेलं का काय, जाऊन बघावं. त्याच्यामुळं बायकोनं असं दार उघडलं आणि अशी बाहेर गेली आणि अशी विहिरीत डोकावून बघत होती. तोपर्यंत हे मध्ये गेलं आणि ह्यानं आतून दार लावून. आता बायको बाहेर आणि ते मध्ये. आता बायको दार वाजवत होती दार उघडा म्हणून. ते म्हणला नाही उघडणार. बायको म्हणली का? तो म्हणला आतापर्यंत मी दार वाजवत होतो तो तू उघडलं नाही, आता मी कशाला उघडू? नाही उघडणार. बायको म्हणली हे बघा, जर तुम्ही दार उघडलं नाही तारडा वरडा करून सगळे गावकरी मी घरासमोर बोलवणार. काय म्हणली? जर तुम्ही दार उघडला नाही तारडा वरडा करून सगळे गावकरी मी घरासमोर बोलवणार. दारू पिणारा बायकोला म्हणला जर सगळे गावकरी घरासमोर आले तर मी गावकऱ्याला प्रश्न विचारणार, एवढ्या रात्री ही बाहेर करत काय होती? बघा, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं त्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. नाही कळाल्यावर काय करता? काहींना उद्या कळल, काहींना कीर्तन झाल्यावर कळल. कीर्तन झाल्या एक जण हसू लागला एका गावात. म्हणलं कीर्तन झाल्या हसतो कशाला? ते म्हणलं सुरुवातीचा डायलॉग आता कळाला. बघा एवढा लेट करण काय करायचं सांगा. त्याच्यामुळं येड्याच्या दारू पिणाऱ्याच्या चुकून तिघ जण एवढे पेले. म्हणले आपल्याला भूक लागली पार्टी करायची. दुसरा म्हणला कुठं पार्टी करायची? ते म्हणलं आमची तर बोकडं आहे म्हणला, त्याची पार्टी करू. गेले, बोकडं आणलं, खाल्लं बी, सगळं झालं आणि सकाळी घरी आले. घरी आलं तर त्याला दारातच बोकडं बांधलेलं दिसलं.
म्हणला बोकडं तर रात्रीच नेलं होता म्हणला, हे परत इथं आलं कसं? बायकोला म्हणला का ग हे बोकडं परत इथं कसं आलं? बायको म्हणले ते बोकड्याचं जाऊ द्या, रात्री 2 वाजता येऊन काळं कुत्रं घेऊन तुम्ही कुठं गेले होते मला एवढं सांगा, बाकी जाऊ द्या. म्हणजे ह्यांनी काळ्या कुत्र्याचीच पार्टी केली बघा. त्याच्यामुळं दारू पिणाराचे कधीच नादी लागायचं नाही. हा, येडे माणसं बारकाले पोरं आणि दारू पिणाराच्या कधीच नादी लागायचं नाही बघा. इकडं लक्ष द्या. माझा विषय बाजूला गेला होता पण आता जाऊ द्या, तुम्हाला कळालं आता. इकडं लक्ष द्या. काय चाललं होतं आपलं, त्या ताईने मला जेवण्यासाठी घेऊन गेले, इथं विषय चालला होता. लक्ष देऊ नये का बरं. माणसाची बुद्धी याच्याकरता चाणक्य असली पाहिजे, कुठं जरी गेलं तर परत मुद्द्यावरती आलं पाहिजे. ऐका, महाराज बारीकी म्हणून तिने असे बारकले उंडे धरले, एक 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 पोळी लाटली, सगळ्यांच्या ताटात एक एक ठुली. यांचं वदनी कळूस तर मी एक पोळी खाल्ली, दुसरी आणून दिली, दुसरी खाल्ली, तिसरी आणून दिली, तिसरी खाल्ली, चौथी आणून दिली, चौथी खाल्ली. पोळ्या लाटू लाटू त्या बाईची बीपी वाढली. त्याच्यामुळं ती जवळ येत नव्हती, लांबूनच म्हणायची हवं का आण, हवं का आण, हवं का आण. पुन्हा कशी करते, माय गाडी बारीक आहे पण आवरेज लय देते. हवं का आण, हवं का आण. पुन्हा कशी करते, माय दिसतंय लाकडावणी पण खातंय माकडावणी गे. म्हणजे आता तर कळालं असेल ना मी 2 तांबे दूध पितो म्हणून. हां, विषयावर या. त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं आणि त्या पोराला सहज प्रश्न विचारला. म्हणलं का रे बाळू, तुझ्या घरचं मी 2 तांबे दूध पिलं हे मला मान्य, पण तुझी मम्मी आल्याच्या नंतर तुला काय बोलणार तर नाही. ते पोरगं म्हणलं, अहो महाराज कशाला काय बोलणार, तुम्हाला जे 2 तांबे दूध पाजले ना त्याच्यात उंदीर पडून मेला होता. अरे बाप, असला राग आला. तांब्या घेतला आणि तांब्या फेकला, तांब्या फेकला की तांब्या फुटला. हे पोरगं लगेच कसं वाटतं, मम्मी या महाराजानं आपला संडासला न्यायचा तांब्या फोडला गे. इतके विचित्र असते. त्याच्यामुळं कधीच बारखाल्या पोरांचे चुकून कधी नादी लागायचं नाही महाराज. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो. हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. हसा हसा हसा. मोकळे झाले आता सगळे, आहे का नाही बरं. इकडं लक्ष द्या. माणसाचं हसल्यानं आयुष्य वाढतं, याच्याकरता माणसानं हसलं पाहिजे. प्रत्येकाच्या घराघरामधलं हसणं बंद झालंय हे लक्षात असू द्या. तुम्ही एवढे मोकळे फक्त आजच हसला असता. फ्रेश हसलं पाहिजे माणसानं. काय महाराज, आपल्यामुळं कोणी सुखी समाधानी राहत असेल तर काय प्रॉब्लेम आहे हसण्यासाठी? काय सांग बरं, काय अडचण काय? कारण माझी एक जित आहे दादा, इकडे लक्ष द्या. माझी एक जित आहे, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. लक्ष देऊ नाही का बरं. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से ना सही लेकिन तुम्हारे दिल से सूरत की गंगा निकलनी चाहिए. परमार्थ करायचा आहे ना, माणसानं मन निर्मळ ठेवून परमार्थ करावा. उगाच घरून निघलं का, उगाच घरून निघताना एखादा अनवळखी माणूस बघायचा आणि उगाच त्याला जिहारी घालायचा. हा जिहारी, अनवळखी माणूस बघायचा उगाच. म्हणजे आपली त्याची आपली भेट जरी नसली का कधी, उगाच त्याला जिहारी घालायचा आणि निघून जायचं. ते दिवसभर विचार करतंय कोण होतं म्हणून. करतंय का नाही? दिवसभर विचार करते का नाही? चोपदार उद्या तुम्ही करून बघा. उगाच अनवळखी माणूस बघायचा, जिहारी 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 घातला की ते दिवसभर विचार करतं कोण होतं, आणि मनातली मनात हसायला लागतोय. बरोबर आहे का नाही? कोण होतं? आपल्या पाहुण्यातलं होतं का नाही? आपल्या पाहुण्यातलं बी नव्हतं, सगळे पाहुणे ओळखीचेच. मग चनेगावला जे गायक होते ते तर गायक नव्हते. नाही 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 नाही, ते गायक बी नव्हते. चैतन्य महाराजांचे मामट नव्हते ना, ते पखवाज वाजवायला होते ते नाही, ते बी नव्हते. कोण जरा तब्येतीत जास्त होता? काही चोपदार वगैरे तर नव्हतं ना? नाही नाही, चोपदार बी नव्हते. दिवसभर विचार करतोय. बरोबर आहे का नाही? अनवळखी माणसानं मला जिहारी घातला, मनातली म्हणत हा मनातली म्हणतच असतं महाराज ते. बरोबर आहे का? याच्याकरता माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे, आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. वेळ झाली आहे माझी, इकडे लक्ष द्या. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसं आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. विनोदाचा भाग थोडासा बाजूला मांडा. आतापर्यंत मी विनोद तुम्हाला सांगितले, फक्त तुम्हाला मी जे सांगतोय ते तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसावं याच्याकरता मी माझ्या विनोदी शैलीमध्ये तुम्हाला मी सांगितलंय. पण याचा मुद्दा, याचा अर्थ थोडासा वेगळ्या पद्धतीनं घ्या. ऐका, एवढं सुंदर तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाचं नियोजन केलंय, गोड वातावरण आहे, सुंदर नियोजन आहे. आधी करून मला खरं तर आजचं हे कीर्तन तुमच्यासाठी नाहीच आहे, तरुण मुलांसाठी हे माझं कीर्तन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला हा हिंदू धर्म, आपला हा वारकरी संप्रदाय टिकवायचं जर हातात कोणाच्या असेल ना, तर इथून पुढच्या पिढीच्या आणि तरुण मंडळीच्या हातात आहे. आपल्या गावामध्ये 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये 8 जण जरी माळकरी झालेत आपल्या गावात, आपण सप्ताह केला म्हणजे हे सार्थकी लागतं समजावं, हे लक्षात असू द्या. नाहीतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जयंती जवळ आली तोपर्यंत
धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे विचार जोपर्यंत राजांची जयंती आहे तोपर्यंतच. आता 19 फेब्रुवारी येईल ना, तोपर्यंत सगळेजण शिवाजी महाराज म्हणणार तोपर्यंत. पण एक वाक्य लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे कानामध्ये कुंडल घातले म्हणजे कुणी होत नाही राजे. छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे दाढी ठुली म्हणजे राजे कुणी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर कपाळावरती चंद्रकोर लावली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुणी होत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे विचार ठेवा. आपणच राजे, विचार राजांसारखे ठेवले पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, काय माझ्या राजाचे विचार होते. लक्ष देऊन ऐका बरं. स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही. स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कुठल्या मावळ्याचा विचार नाही केला. जाती आणि पातीचा, मावळ्यांच्या तलवारी समोर कधी नकरा चलत नव्हता 7.5चा. कारण अभिमान होता या मावळ्यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीचा. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय. ऐका, 2000 सैन्यांबरोबर एकटे खिंड लढतात, त्यांचं नाव बाजे. हात तुटला तरी लढत राहतात, त्यांचं नाव तानाजे. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला गुडाणतात, त्यांचं नाव संताजे. 65 किलोची तलवार वागवतात, त्यांचं नाव यसाजे. वाघाला फडतात, त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करतात, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. या मातीमधले तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याकरता राजांचे विचार तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. हे लक्षात ठेवा. राजांचे विचार, अरे धर्मासाठी एकनिष्ठ कसं राहावं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर हे छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. माझा प्राण गेला तरी चालवं, पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. एकनिष्ठ कोणाशी कसं राहावं ना, एकनिष्ठ आपल्या धर्माशी कसं राहावं ना, हे कोणाकडून जर शिकायचं असेल ना, हे छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. लक्षात ठेवा, राजेत म्हणून आपण सर्वजण आहेत. काय राजेत म्हणून आपण सर्वजण आहेत, हे लक्षात असू द्या. आज छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आजचं हे कीर्तन नसतं. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर कपाळावरती जो गंध लावतोय तो गंध नसतो. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आई बहिणीची आबरू लुटली असते. एवढे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्यावरती आमच्यावर. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराज की. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. जुमाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जुमाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. एवढंही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कोणाच्या जर अंगावरती काटा आला नसल आणि कोणाचं जर रक्त सळसळ करत नसल तर कीर्तन झालं की पटकन हॉस्पिटलला जायचं आणि रक्त चेक करून यायचं. काहीतरी प्रॉब्लेम असणार, हे लक्षात ठेवा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामधले तुम्ही आम्ही सर्वजण मावळे आहेत. राजांचं नाव जरी घेतलं तर रक्त सळसळ सळसळ करतं, हे लक्षात असू द्या. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्यामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय. याच्याकरता माणसानं जीवन जगत असताना स्वाभिमानाने अभिमानाने जीवन जगावं. तरुण मंडळीला एवढीच विनंती आहे दादांनो,
हे सगळं धर्म हा वारकरी संप्रदाय जर टिकवायचा हातात कुणाच्या असेल ना तर हे तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात आहे. याच्याकरता इकडे येत जा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळावरती सुंदर अशा प्रकारचा गंध लावा. आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे. याचा स्वाभिमान, याचा अभिमान तुम्हाला मला स्वाभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. बरं, आपल्या या स्वराज्यासाठी एवढी निर्मिती, एवढा अट्टाहास राजांनी तुमच्या आमच्यासाठी केलाय ना, त्या राजांचे विचार मात्र तुम्ही कुठंतरी घेऊन जगलं पाहिजे. आज बंगालची बातमी आपल्या कानावरती आली, मालेगावचं कधीतरी प्रकरण आपल्या कानावरती पडलं की कधी कधी आपल्याला आज वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आज मात्र या स्वराज्याला होती. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादांनो. आपण जर पुढाकार घेतला ना, आपण जर व्यवस्थित पाऊल जर उचलला ना तर हे प्रकरण नक्कीच थांबतील. फक्त विचार हा करायचा नाही ह्यानी करावं का त्यांनी करावं, हा मनात कधीच विचार करायचा नाही. आपण अगोदर स्वतःनं पुढं चलावं. पाठीमाग जग सगळं आहे आणि तुम्ही चांगलं वागा किंवा वाईट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये, हे लक्षात ठेवा. याच्याकरता जगाचा विचार करून जगण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटते असा विचार करून माणसानं जीवन जगलं पाहिजे. वेळ माझी झालेली, याच्याकरता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. मी सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. खालून दादा म्हणत होते पिंगळा पिंगळा म्हणा, पण काही क्षमा असावी, माझं काय गायन एवढं काय पक्क नाही, त्याच्यामुळं मी काय पिंगळा वगैरे म्हणत नाही. मला इंगळा सांगा, मी इंगळा म्हणतो, पिंगळा काही सांगू नका मला. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गाणारे वाजवणारे, अभंग होता करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, काय होईल मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा, शांती खडग हाती काळा सिते नागविते, तुका म्हणे दाता सकाळी शानंत सारिका, जगाचा चालक मालक भगवंतच आमचा जर कोण असेल तर तोच आमचा दाता आहे, तोच आमचा दाता सखा आहे.